तर नमस्कार, आपण आलो आहोत श्री चंद्रगिरी मूळ देवस्थान चंद्रमदेवी धर्ममठ आलमट्टी. हे देवस्थान कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यामधील आलमट्टी या गावी आहे. तसेच या ठिकाणी आलमट्टी येथे लाल बहादूर शास्त्री डॅम धरण हे असल्यामुळे या गावास प्रसिद्धी आली आहे. तसेच श्री चंद्रमादेवी देवीचे मूळ देवस्थान हे चंद्रगिरी येथेच आहे. तर समोर जे कृष्णा नदी आहे, या कृष्णामध्ये श्री चंद्रमादेवीची श्री चंद्रगिरी ताईची मूळ गादी आहे. समोर जे आपण पाहत आहात ही मूळ गादी आहे श्री चंद्रमादेवी निजलिंगा ताईची. याच ठिकाणी श्री चिक्कैमुत्यांना देवीने दर्शन दिले होते आणि जगाची भविष्यवाणी कालज्ञान लिहिण्यासाठी आशीर्वाद दिला होता. बबलादी सदाशिव चिक्कैमुत्या, श्री माता कल्याणताई, महादेव स्वामी, रामस्वामी या सर्वांचे आराध्य दैवत व गुरु श्री चंद्रमादेवी ह्याच होत्या. ग्रंथानुसार श्री चंद्रमादेवीचा जन्म सुमारे 1400 वर्षापूर्वी तेगुरे हे राज्य होते. त्या काळी तेगुरू राजसंस्थांचे राजे हेमचंद्र राजा हे होते. त्यांचा विवाह धर्मदेवी यांच्यासोबत झाला. राजा राणीचा संसार सुखाचा चालू होता. विवाह होऊन खूप वर्षे झाले, परंतु त्यांना अपत्य होत नव्हते. त्या दोघांनाही चिंता वाटू लागली. धर्मदेवीने श्री चामुंडा देवीचे 12 वर्षे कठोर तप उपासना केली. देवी चामुंडा प्रसन्न झाल्या व देवीने धर्मदेवीच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितले, तुझ्या पोटी मी लवकरच जन्म घेईन. राणीला आनंद झाला. ही शुभ वार्ता राणीने राजाला सांगितली. सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले. चामुंडा देवीच्या आशीर्वादाने धर्मदेवी गर्भवती झाल्या. ते गुरु राज्यामध्ये आनंदाचे दिवस चालू झाले. 9 महिन्यानंतर महाग शुद्ध रविवारी सूर्योदयाच्या वेळी धर्मदेवी यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पूर्ण राज्यामध्ये आनंद झाला. सगळीकडे उत्साह करू लागले. राजाने साधू संतांकडून कन्येचे भविष्य बघितले. साधू संतांनी सांगितले, तुमची कन्या ही सर्वसाधारण सामान्य मनुष्य नाही. ती महादेवीचा अवतार आहे, आदिशक्ती आहे. तिचा जन्म दुष्टांचा संहार व भक्तांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे. हेमचंद्र राजाला आनंद झाला. नामकरणांचा दिवस उजाडला. कुलगुरूंना बोलवले. सगळीकडे सजावट केली गेली. अन्नप्रसाद केले व कुलगुरूंनी बाळाचे नाव निजलिंगम्मा असे ठेवले. निजलिंगाचे रूप हे निरागस गोंडस प्रसन्न असे होते. 8 ते 10 वर्षातच निजलिंगा लिखाण, कला, संगीत, युद्ध हे सर्व शिकून घेते. सर्व गुण संपन्न होते. यामुळे सगळीकडे तिची ओळख निर्माण होते. दिसायला खूप सुंदर, रूप तेजस्वी होते. त्यामुळे सगळीकडे तिचीच चर्चा होऊ लागली. हळूहळू हेमचंद्र राजाला निजलिंगाच्या विवाहाविषयी विचार येऊ लागला व तसेच तयारीही करू लागला. कीर्तिवान, धैर्यशील, देखणा असा वर तो शोधू लागला. हेमचंद्राच्या दृष्टीत नागवर्मा राजा हा पडला व तसे बोलणेही झाले. निजलिंगाला पाहण्यासाठी नागवर्मा राजाला बोलवले गेले, परंतु त्याची कल्पना निजलिंगाच नव्हती. हेमचंद्र राजाने निजलिंगाला तसे सांगितले, परंतु निजलिंगा विवाहासाठी सहमत नव्हती. तरीही हेमचंद्राने पहावयास बोलवले. निजलिंगाही आली, परंतु तिने हत्तीच्या सोंडासारखे रूप घेतले. तिचे असे विक्राळ रूप पाहून राजा, राणी व सर्वजण घाबरून गेले व आश्चर्य करू लागले. हे सर्व पाहून नागवर्मा राजा निराश होऊन निघून गेला. नंतर काही दिवसांनी हेमचंद्राने विवाहासाठी वर शोधायला चालू केले व बघण्यासाठी बोलवले, परंतु निजलिंगा प्रत्येक वेळी कशाचे ना कशाचे रूप घेऊन बसायचे. कधी सिंहाचे, तर कधी पुरुषाचे, तर कधी सापाचे, असे अनेक रूप घेऊन पाहुण्यासमोर बसायचे. हे सर्व पाहून आलेले पाहुणे निराश होऊन निघून जायचे. आता हेमचंद्राला काळजी वाटू लागली. विचार करू लागला, कन्येचा विवाह नाही झाला तर कसे व्हायचे. चिंता करू लागला. एके दिवशी हेमचंद्राच्या स्वप्नात देवी चामुंडा येते व त्याला सांगते की तुझी पुत्री निजलिंगा ही साक्षात माझा अवतार आहे. ती आदिशक्ती आहे. तिचा विवाह फक्त शिवशंकरासोबतच होऊ शकतो, परंतु ह्या जन्मात तिचा विवाह होणार नाही. तिचा जन्म दुष्टांचा संहार व भक्तांचा संभाळ व कल्याण करण्यासाठी झाला आहे. असे म्हणून देवी चामुंडा गुप्त होते. हेमचंद्र राजा हे धर्मदेवतेला या स्वप्नाबद्दल सांगतो.
तेही देवलीला आहे म्हणून शांत बसले. हे झाले श्री चंद्रमादेवीचे बालपण. आता आपण निजलिंगा चंद्रमादेवी तेगुरुहून चंद्रगिरी आलमट्टी येथे कशी आली हे पाहूया. काही काळानंतर तेगुरू राजामध्ये उत्तर भारतात असलेले उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथील पीठाधिकारी गुरु मरुडाध्याय हे आले. ते थोर तपस्वी, अंतर्ज्ञानी, महायोगी, सर्वसिद्धी संपन्न होते. ते आलेले हेमचंद्राला समजले. हेमचंद्राने गुरु मरुडाध्यांना बोलवून घेतले व त्यांचे आधारतिथ्य केले व त्यांना निजलिंगाविषयी सर्व घटना सांगितली. विवाहाविषयी सर्व सांगितले. मरुडाध्याने अंतर्ज्ञानाने सर्व पाहिले. त्यांनी हेमचंद्र व धर्मदेवतेला समजावून सांगितले, तुमची पुत्री सर्वसाधारण मनुष्य नाही, ती महाशक्ती, आदिशक्ती, जगत जननी देवी पार्वतीचा अवतार आहे. तिचा जन्म संसार करण्यासाठी झाला नाही, तिचा जन्म लोककल्याणासाठी व दृष्टांचा संवार करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे तुम्ही तिला प्रेमाच्या बंधनात अडकून ठेवू नका असे सांगितले. हे ऐकून हेमचंद्राला व धर्मदेवतेला वाईट वाटले, परंतु त्यांनी पुत्री प्रेमाचा विचार सोडून धर्मकल्याणाचा विचार केला व आपल्या पुत्री निजलिंगास गुरु मरुडाध्याय यांना स्वाधीन केले. मरुडाध्याने निजलिंगास धर्मपुत्री म्हणून स्वीकार केला. तिला घेऊन पुढे निघून आले. धर्मप्रचार करत करत ते कृष्णा नदी काठी असलेल्या पर्वतरांगावर आले. तिथे आल्यानंतर मरुडाध्याने अंतरशक्तीने पाहिले. या स्थानाबद्दल या स्थानाबद्दल मरुडाध्याय निजलिंगास महत्त्व सांगू लागले. ही भूमी पवित्र आहे. येथे माता सीताचा रहिवास झाला आहे. माता सीतेने येथे अनुष्ठान तपस्वी केले आहे. अनेक साधू संतांनी इथे तप केले आहे असे सांगितले व तू इथेच थांब व येथेच राहून भक्तांचे कल्याण कर असे सांगून मरुडाध्याय पुढे निघून गेले. निजलिंगा कृष्णा नदी काठी तप करू लागली व तेथे तिचे वास्तव्य झाले. त्या ठिकाणी नदीचा आकार चंद्रासारखा झाला म्हणून त्या क्षेत्राला चंद्रगिरी असे नाव प्राप्त झाले. त्याच ठिकाणी निजलिंगा देवी भक्तांचे कल्याण करू लागले, भक्तांचा उद्धार करू लागले. तर हा भाग येथेच संपत आहे. पुढील पार्ट तुमच्या भेटीला लवकरच घेऊन पुढील भागात देवीचे महात्म्य, लोकांचे उद्धार, अनेक अवतार याबद्दल माहिती दिली जाईल. तर लवकरच भेटूया. धन्यवाद. शिव पार्वती शिव. हर 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 हर. ಆದಿಶಕ್ತಿ ಚಂದ್ರವ್ವತಾಯಿಯ ಮಹಿಮೆಯಂತದ್ದು ಹೆಣ್ಣು ಗಂಡ ಇಂದು ಬದಲಾಗಿ ನಡೆಯುವ